ब्लॉग मध्ये होणार आहे उज्जैनच्या महादेवाचं महाकालांचं देखील तुम्हाला दर्शन होणार आहे, ओंकारेश्वरांचं देखील होणार आहे. पहिल्यांदा थार मध्ये बसलेला आहे बीजी भाऊ पहिल्यांदा थारमध्ये बसलेला आहे. काय मी म्हटलं होतं गाडी घेताना ओम भाऊने जर गाडी घेतली सुदर्शन भाऊने तर आपल्या त्याला मस्त थंड राहत असं तुम्हाला गरज त्याची मस्त थंड नाही कारण डोकं दुखल्याने होती. नाही तुम्हाला त्याची गरज आहे मस्त थंड ठेवायची. थंड राहते तसं काही प्रॉब्लेम नाही पण जे आहे ना पूर्ण डोकं असं त्याचं डोकं लय गरम आहे, थंड ठेवायला लागणार की नाही. आता 4 ते 5 झाले आता कसं रे आपल्या गाडीला 5 ते 10 झाले तरी काही फरक नाही. तेच ना मग त्याला काय आता विषय तर हे बघा मंडळी, हे सगळेजण आलेत आम्हाला सोडण्यासाठी. इकडं विजी भाऊ पण आहे, आत्या आहे, रोहिणी आहे, कोमल आहे, पिऊ सुद्धा आली. पिऊ हाय कर एकदा. हे बघ हे नारळ घेतलंय बघा मित्रांनो. आणि इकडं परी हाय कर. हां लांब हो थोडं, माग घेताय गाडी. चल घे मागं घे सुदर्शन थोडी. हां आणि चला आम्हा सगळ्यांना तुम्ही हॅप्पी जर्नी असं म्हणा, कारण का आता पुढे सांगतो मी तुम्हाला. आणि हा जो व्हिडिओ आहे तो गोप्रोमध्ये असणार आहे, त्यामुळे थोडा क्लॅरिटीचा इश्यू आला तर तेवढं टेन्शन नका घेऊ काय. आणि हे जे आहे उजव्या टायर खाली ठेवत असते असं म्हणतात. ए उजव्या का डाव्या, कुठल्या उजव्या का डावा. हां सरळ कर ना स्टेअरिंग. चला बसायचं, चला बसून घ्या विजू भाऊ. चला विजू भाऊ लांबून व्हिडिओ घ्यायला लागले. चलो बाय करो हमें. बाय कर पिऊ. हो बाय कर हो काय. हो आत्या चला. रडायली बापा. बाय परी किसी देख मला एक अशी. चला चालायचं. इकडे सुदर्शन आहे, आजचे आपले कॅप्टन विजू भाऊ. चला ठीक आहे चला घ्यायचं का. हां चला. गणपती बाप्पा. नारळ फुटलं का बघा. देवाचं नाव घ्या. हां गाडी समोर घ्या ना. दादा व्यवस्थित ठेवा लागले नारळ. बाय बेटा रोड नको. हां ठीक आहे चला. गाडी चालू होते. बाय पप्पा. बाय बाय. फुटलं का. चला बाय बाय. चला तर मित्रांनो काय विषय तुम्हाला सांगतो बरं का मी. रामभाऊचा पण जरा व्हिडिओ चालू आहे, पण तुम्हाला एक सांगतो. ही जी आपली थार गाडी आहे ना, म्हणजे काळा घोडा, तिची ही पहिली राईड आहे एवढ्या लांबची. म्हणजे घेतल्यापासून आमचं जाणंच नाही झालं कुठं जायचं. पण आता ठीक आहे, हा टूर काढलेला आहे. बघू आता कसं काय होतंय पुढे. तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, कारण की तुम्हाला खूप मजा येणार यावेळेस. खाटूश्याम बाबाचं दर्शन देखील तुम्हाला या ब्लॉगमध्ये होणार आहे. उज्जैनच्या महादेवाचं महाकालांचं देखील तुम्हाला दर्शन होणार आहे, ओंकारेश्वरांचं देखील होणार आहे. पहिल्यांदा थार मध्ये बसलेला आहे बीजी भाऊ पहिल्यांदा थारमध्ये बसलेला आहे. काय मी म्हटलं होतं गाडी घेताना ओम भाऊने जर गाडी घेतली सुदर्शन भाऊने तर आपल्या कामाचीच आहे. आपल्याला एक वेळा तरी कळालं का ट्रॅव्हलिंग होणारच आहे. हा आणि सांगितलं तुम्ही एका व्हिडिओ मध्ये दिसणार आहे. आपल्या एका सबस्क्रायबरने अशी कमेंट केली की बरं चाललंय तू जातोय बाबा, काही दिवस तरी ते सोफ्यावर बसल्याची व्हिडिओ आम्हाला बघायला भेटणार नाही. म्हणजे काहीतरी वेगळं बघायला भेटत. त्यांचा वे चुकीचा असेल किंवा बरोबर असेल ते मला माहीत नाही, पण एक त्या बोलल्यात म्हणून आता हे करणार आहे. आपलं माईक घर राहिलेलं 1 मिनिट थांबतो का. हां हां तर तुम्ही सगळे विचारत असाल की तू आता कुठे आला आहेस. तर मी आलेला आहे इथं इच्छापूरला, म्हणजेच मनीषाताईच्या इथे. आणि इकडे आमचे भाऊजी आहेत जे आमच्यासोबत येणार आहेत. आता पुढचा प्रवास जो आहे, आता आम्ही 5 जण झालेलो आहेत. आणि थार तिकडे लावलेली आहे.
बाकी ताईसोबत जरा भेट करून घेऊ ना, नाही का? खूप दिवस झालेत. टोमनं नाही मारायलो, खरंच सांगायलो. खूप दिवस म्हणजे जवळपास 15 दिवस झालेले आहेत. 15 दिवसापासून भेट नाही ताईची. भाऊजी येणारी सोबत, त्यामुळे म्हटलं चला. सुदर्शन आता 4 ते 5 झाले होता, कसं रे? आपल्या गाडीला 5 ते 10 झाले तरी काय फरक नाही. तेच ना मग. त्याला काय आता विषय असा झालेला आहे, खाटू श्यामला जायचं होतं आणि यायच्या टायमाला आपल्याला उज्जैन आणि ओंकारेश्वर करायचं आहे. पण प्लॅनमध्ये थोडा चेंजेस झाला आहे. आता सुरुवातीला जाणार आहे ओंकारेश्वरला, उद्या जाणार आहे उज्जैनला आणि नंतर जाणार आहे खाटू श्यामला. कारण की आता तिकडे जरा सोपं पडतं ना. चला घरी गेलो की भेटतो तुम्हाला. तर तिकडं काय व्हायलं माहिती आहे का, म्हणजे तुम्ही देखील कमेंट करणार, एक ताईचा व्हिडिओ, एक रामभाऊचा व्हिडिओ आणि एक विजभाऊचा व्हिडिओ, म्हणजे तिन्ही व्हिडिओच असं कंबाईन होऊ राहिले तिथं माझा व्हिडिओ चालू करणं मला योग्य नाही वाटलं, म्हणून आता भाऊजीला घेऊन लगेच आम्ही निघतो आहे. आता आपल्या ओंकारेश्वरला जायचं आहे, तिकडे जायला उशीर होईल. तर पुढं व्लॉग कंटिन्यू बघत राहा, तुम्हाला मी पुढे दाखवेलच. चला. हे बघा, दिसतं आहे का तुम्हाला इकडे? वानरसेना खाली येऊन बसली, यांना काहीतरी खायचं असेल आहे ते. हां, रामभाऊ म्हणते ते मारते म्हणून. आणि आम्ही जे आहे ना सध्या आता आवरून इकडे बाहेर आलेलो आहे. तर आता सध्या आहे आम्ही ओंकारेश्वर इथे. दर्शन वगैरे घ्यायचं आहे, पण सकाळ झालेली, नाश्ता करायचा आहे. आणि प्रत्येक वेळेसप्रमाणे विजूभाऊ अजून आलेले नाही आहेत आणि विजूभाऊला आपण रूमवर सोडून चाललेले. चला ना, बसा ना आतमध्ये, जागा आहे. हे चला ना आतमध्ये, खाऊन जे आहे ते पोहे घे तुम्ही. चला, काहीतरी खावंच लागणार आहे, भूक लागलेली आहे. चला मित्रांनो, नाश्ता वगैरे करूया मस्तपैकी. काय असतं ना, आपण एखाद्या ठिकाणी आलो ना, गाणं म्हणतात, आपण जर कधी एका ठिकाणी आलो ना, तर कसं आहे, काही खायचं जे आहे ना ते वांजच होऊन जातं. आणि तोच प्रॉब्लेम आम्हाला प्रत्येक वेळेस होतो, म्हणजे मला तर होतोच. आता तुम्हाला सांगायचं झालं, तिथं नॉर्मल पोहे आपल्या पोह्यांपेक्षा वेगळे. आता ते खाल्ले तेव्हा ठीक आहे, केलं थोडं ॲडजस्ट. आता नवीन ठिकाणी आलं म्हटलं तर ॲडजस्ट तर करावंच लागेल ना, हो की नाही? आता इजूभाऊ आलेत आत्ता बघा, त्यांना आम्ही रूमवर आंघोळीला सोडलं होतं, ते आलेत ते आता. आणि इथे बघा, आपण काहीतरी घेऊया इकडूनचा. हे बघा किती छान छान असे. भैया कितने का ये? हो भैया, ये कितने का है? आओ नीचे आओ ना एक बार. ये वाला कितने का है? 400 रुपये. 400 रुपये? बहुत रेट बोल रहे आप. और ये वाला? ये भी 400 रुपये कम हो जाएगा ना. निकालो एक मिनट. हे बघा, पकडा एक मिनट असं. कसं वाटतंय? और वो निकालो भैया एक मिनट. हे बघा, थंडीसाठी बरं वाटते जरा. फाइनल कितने में आएगा? 380 लगे. हे बघा, हे पण छान वाटते, पण ते जरा बरं वाटत होतं. ते नरम वाटू राहिला. नाही म्हणतो 200 मध्ये. आणि ठीक आहे, नाही ठीक आहे. उघडलं का? चला बघतो तिकडून. चल. तर काय होतं माहिती आहे का, आपण नवीन ठिकाणी आलो का, तर तिथं नाही का लोक खूप जास्त पैसे सांगतात आणि ते साहजिक आहे. तर तुम्ही मला जज नका करू की तू प्राईजचं एवढं काय हे करतो आहे बाबा, 200-300. विषय तोच येतो ना. इथं कसे असतात माहिती आहे का, ठीक आहे जास्त सांगतात. आता तुम्हाला सांगतो मी, इथून जाईल ना मी, मला तो बोलेलच की बाबा 250 मध्ये घ्या किंवा 300 मध्ये घ्या, तुम्हाला मी दाखवेलच, तसं काही विषय नाही.
पण ती 200पेक्षा जास्त मला नाही पडत, कारण की ती एवढी आहे क्वालिटी, पण एवढी नाही आहे. कारण की ह्या ठिकाणी एखाद्या देवस्थानाच्या ठिकाणी थोडंफार तुम्हाला भेटत असेल तर ते एवढं हेवी क्वालिटीचं नसतं, पण असतं. ते आवडले जरा म्हणून मग बघा म्हटलं. बघू आता काय होतं. तर चला मित्रांनो, आवरलं आहे का तुमचं? आता जायचं आहे दर्शनासाठी. सकाळचे वाजलेले आहेत 9 वाजलेत. मस्त आरामशीर काम चालू आहे. आंघोळ वगैरे म्हणजे एवढ्या सुट्ट्या काढून आलेलेत नाही हे सगळे, की विषयच नाही आता. त्यामुळं चला बघू आता काय होतं आहे पुढे. तर आणि ते जरी घ्यायचं असेल तर बघू. अजून आहे गाडी इथेच लावलेली, म्हणजे आम्ही परत वापस इथे येणार आहे. आणि मला जर काही वाटलं तर मी घेऊन टाकेल. चला भेटतो 1 मिनटात. तर इकडे भाऊजी आहे सोबत. भाऊजी ॲक्च्युअली 3-4 वेळा आलेले वाटते इकडे ओंकारेश्वरला. काय म्हणतो? हां, दर्शन किती वेळा घेतलं? दर्शन बी गेल्या प्रत्येक पायरीने गेल्या 2-3 प्रत्येक वारून घेतले का? दर्शन घेतलेले. गाडी लावून दिली खाली. उज्जैनला बी गेलेले आय थिंक ते. हां, उज्जैनला बी गेलेले. उज्जैनला जायला एकदा. खाटूश्याम बाबाला नाही गेले. खाटूश्याम बाबाला नाही गेले. आता खाटूश्याम बाबा नवीन पाहू आपल्याला. हां, ते नवीन ठिकाणी जाणार आहे खाटूश्याम बाबाला. आणि तुम्हाला एक सांगतो की ॲक्च्युअलमध्ये बऱ्याच लोकांना माहिती नाही खाटूश्याम बाबा कुठे आहे काय. तर जयपूरच्या पुढेच आहे. मलाही माहीत नव्हतं आठवलं. नव्हतं माहीत? नाही पुढचा काय काय त्यांनाही नव्हतं माहीत. पण आता मोबाईलमध्ये पाहायला आपण पण माहीत नाही. हां, आता हे 2 दिवसात त्यांना माहिती पडेल आता कुठे आहे काय. आता इकडचे तर सगळेजण ब्लॉग बनवते, त्यामुळे इकडचा काही विषय नाही. पण तिकडे जे आहे ना, आपण तिकडचे व्हिडिओज वगैरे टाकूया. आता आमच्या हॉटेलपासून जायचं आहे. एवढ्या लांब गेलो आम्ही, तिकडे गाडी लावलेली. डबल त्याचं असेल पाहिजे आणि डबल तिकडेच वापस आता गाडीकडं. विजय भाऊ जरा परेशान दिसायले आज. काय झालं विजय भाऊ? काही तर नाही आहे तसं. बदलते ना आपले. दर्शन घ्यायचं आता. दर्शन घ्यायचं का? घ्यायचं मित्रांनो दर्शन. आणि लगेच जायचं आपल्याला उज्जैनला. लगेच उज्जैनला आणि लगेच संध्याकाळी कुठं? आता ओम भाऊ जिकडे नेतील तिकडं बस. विजय भाऊचं म्हणणं काय, कुठं स्टे करायचं नाही, डायरेक्ट निघायचं. असं नसतं विजय भाऊ, बघावं लागेल नाही का. सगळ्या गोष्टी विचार करून करावं लागत असतात. बघू इथून काहीतरी घेऊया परीसाठी व्ह्यूसाठी. गाडी आपलीच म्हटलं तर गाडीमध्ये टाकून द्यायला हरकत नाही. आम्ही जरवेळेस ट्रेन वगैरे यायचो ना, आम्हाला सामान घेऊन जायला परेशानी व्हायची, पण आता ती परेशानी होणार नाही. चला आतमध्ये जाऊया आपण आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो. कोणाची वाट बघणं चालू आहे? रॅम्बो रॅम्बोची वाट बघणं चालू आहे, कारण की रॅम्बो मागं राहिलेले आहेत. तुम्ही विचार की तुम्ही सगळेजण सोबत गेलेत, मग एक जण इकडं एक जण तिकडं कसं काय सुटते. आता न सांगण्यासारखी गोष्टी आहे. प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगळा आहे. आता विजू भाऊ आहे, विजू भाऊची आंघोळ वगैरे राहिलेली होती, त्यांना लय दमाने काम करायची सवय आहे. ते रूमवर सगळं आवरून आलेत. तसंच रामभाऊ पण फ्रेश व्हायचं राहिलेले आहेत. रामभाऊ हां, तर आता रामभाऊ येईपर्यंत आपण काय करूया, तिथे ते बांगड्या वगैरे बघूया. चल बरं, तू दर्शन पोरींसाठी बघूया जरा. तसं तर दर्शनाच्या आधी हे घेणं चुकीचंच आहे, पण आम्ही घेत नाही, फक्त बघतोय सध्या. छान अच्छा. हे बघा, लहान मुलीचे नाही का, छोटी बच्ची का? एवढेच और मंदिर की गदा मोटा ऊपर वाला 50 रुपये. हे कितने का आहे? 50. ओके, 50-50चे आहे बघा. 100 रुपये. आणि हे लहान और बच्ची का कितने का आहे? 10 रुपये. बापरे. बांगड्या येताना घेऊन जाऊ आता. इकडे आहे टेम्पल बघा, सुदर्शन. लहान मुलीचे आहे 10 रुपयामध्ये आणि मोठ्या लेडीचे आहे 50 रुपयाला. आता एवढं महाग नाही आहे, जायच्या टायमाला घेऊन जाऊ शकतो. घेऊन जाऊ. रामभाऊला फोन लावा, एक पुढे थांबलेत बघा. लगा अच्छा लगा, अच्छा लगा तो भी आप भी दक्षिणा देना तो मत देना. जय रे मुलांनो.
इकडे समोर येतं. ओम नमः शिवाय. ऐसा भी लगा दूंगा भैया. अच्छा हां बहुत अच्छा. चांगली दिसते मित्रांनो. चल सुदर्शन गेला लावून पटकन. चलो भाई. जास्त चांगलं हां चांगला वाटतं तोच घेऊन टाक. कितने का है जो आपकी इच्छा हो देते तो दक्षिण आहे ना. हाँ कितने का है गॉगल? डिस्काउंट दो ना कुछ. डिस्काउंट का काफ़ी नहीं भैया, एक ही रेट है. ऐसा नहीं कि ये मेड ग्लास है, बढ़िया क्वालिटी का है. ओरिजिनल भी अष्टगंध है. ओरिजिनल तो बहुत महंगा ये बात ऐसा है कि मतलब सर्विस चल जाती है. अरे इस बॉलर आन रे हलका छान. म्हणजे हो का बरं लावा ना तुम्ही असं? त्यानं मस्त थंड राहत असं, तुम्हाला गरज त्याची. मस्त थंड नाही पण डोकं दुखल्याने होती. नाही नाही तुम्हाला हो. त्याची गरज आहे मस्त थंड ठेवायची. थंड राहते तसं काही प्रॉब्लेम नाही, पण जे आहे ना पूर्ण डोकं असं. त्याचं डोकं लय गरम आहे, थंड ठेवायला लागणार की नाही. देऊन टाक राव. ते असं ना अजून काही. नाही नाही अर्ध्या दे. सुदर्शन तुझ्याकडे ऐक काही यायला. तू हे घेतला का? हां हे बघा किती छान बोटिंग चालू आहे इथे मस्तपैकी. खूप भारी वाटतंय म्हणजे आज इकडे यायला. छान. आणि तिकडे मंदिर आहे बघा. काय पकडू का? फोटो नको. ठीक आहे. आता मित्रांनो तुम्हाला काय सांगू, एवढी मोठी लाईन आहे. जवळपास 2 घंटे तरी मिनिमम 2 तास तरी लागणार आहे आपल्याला दर्शनासाठी. रामा एका साईडला चला आपला ग्रुप. हां तर आता एवढा बघू आता किती वेळ होती. हे बघा लाईन दिसते तुम्हाला. ही बाहेरून लाईन आहे, अजून मंदिराच्या आतमध्ये तर लय मोठ्या लाईन आहेत. त्या सगळं कंप्लीट करून जायचं आहे. आता कसं होईल आणि कसं नाही बाबा. किती वेळा दर्शन होतं काय माहिती. आता वाजलेले आहे 9:30 आणि कळते ना आता किती वाजता होईल तर दर्शन. बघूया. नेमकंच आमचं दर्शन झालं. 3-3.5 तास लागलेत आम्हाला दर्शनासाठी. पण ठीक आहे, एवढा टाईम लागणं साहजिक आहे. आणि ही नर्मदा नदी बघा. नर्मदा नदी आहे. तिथे थोडा वेळ बसू म्हटलं, मग जेवण करू आणि मग चाललो जाऊ. इकडे रामभाऊ, बीज भवन रामभाऊ. आणि इकडे माझ्याकडे सुदर्शन आहे. काय रे तुला बोटमध्ये बसायचं काय? बसून बसायचं. बघू ना ते चार्जेस काय सांगताय काय नाही बघू. रामा तू खाली पाय. हां तर असा एकंदरीत विषय आहे. चला मी आता व्हिडिओचा एंड करतो. आम्हाला पुढे जायचं आहे उज्जैनला. तिकडे गेल्यानंतर तुम्हाला तिकडचा व्हिडिओ दिसेलच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेल तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.